नमस्कार, रोखोक बर आपलं स्वागत। शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले मिस्टर अनप्रिडिक्टेबल। सत्तेच्या सारीपाटावरील पवारांच्या राजकीय चालींचा आणि खेळींचा अर्थ लागता लागत नाही, कारण निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीनं भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला। विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत होण्याआधीच स्थिर सरकारसाठी आम्ही भाजपला पाठिंबा देतोय अशी भूमिका पवारांनी घेतली। पण अलिबागच्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातले आजचे वारे काही न्यारेच होते। या वाऱ्यांनी अचानक पवारांची भूमिकाच बदलून टाकली। भाजप सरकार टिकवण्याचा आम्ही मक्ता घेतलेला नाही, महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात अशी पलटी शरद पवार यांनी मारली। बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या पवारांची भाषा ही बदललेली कशाचं द्योतक आहे? राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची चौकशी होऊ नये यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचे तंत्र आहे का? राष्ट्रवादीच्या मर्यादेची अवहेलना करणाऱ्या भाजपला पाठिंब्याची जाणीव करून द्यायचा हा प्रयत्न नाही ना? आणि नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर पवारांना आपलं उपद्रव मूल्य महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला रिमोट कंट्रोल अजूनही एनसीपीच्याच हातात आहे हेच पवारांना सिद्ध करायचंय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात पाठिंब्याचे काटे उलटे या खास कार्यक्रमात। पाठिंब्याचे काटे उलटे या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट। महाराष्ट्र को एक स्थिर सरकार मिले, प्रगतिशील सरकार मिले। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने ये फैसला किया है कि हम भारतीय जनता पार्टी को महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए हम मदद करेंगे। पण फार त्याच्यामध्ये त्या सरकारच्या ह्याच्यात खोदलेलं नाही। आपल्याला अस्तित्व नकोय बरोबर, पण याचा अर्थ ते सरकार चालवायचं आणि टिकवायचं याचा मत आपण घेतलं हेही खरं। शरद पवार जे करतात ते कधीच बोलत नाहीत आणि जे बोलतात ते डेफिनेटली करत नाहीत। अलिबागमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत त्याचाच अनुभव आला। महाराष्ट्रातल्या भाजप सरकारला आधी बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीनं आता सपशेल पलटी मारली आहे। भाजप सरकार टिकवण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही अशी गुगली टाकून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांचे संकेतही त्यांनी दिले। कदाचित सत्ताधारी पक्ष सुद्धा त्यांना राज्य चालवणं त्यांच्या दृष्टीने हवं तसं योग्य वाटलं नाही, शक्य नाही झालं नाही, तेही काही वेगळा विचार करू शकतात। या सगळ्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा किती आत्मविश्वासाने लोकांच्या मध्ये जातो याच्यावर त्यांची निर्णय होण्याची शक्यता नाकारता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाजप सरकार आता कुठं कामाला सुरुवात करतंय तोच पवारांची माशी शिंकली। मात्र राजकारणातल्या या पवार तंत्राची कल्पना भाजपला असावी, त्यामुळेच भाजपनं आपला प्लॅन बी तयार ठेवलाय। त्या सरकारने 5 वर्ष काम करावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे। विधानसभेतल्या कुठल्याही आमदाराला आणि कुठल्याही पक्षाला मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असं वाटत नाही, त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील असं मला बिलकुल वाटत नाही। आमचं सरकार 5 वर्ष नीट काम करेल। तर शरद पवारांच्या राजकीय गुगलीनंतर शिवसेना पुरती गोंधळलेली दिसतीये, कारण एकीकडे सरकार स्थिर ठेवण्याच्या किल्ल्या शिवसेनेकडे आहेत असं संजय राऊत सांगतायत, तर दुसरीकडे आम्ही विरोधी पक्षातच बसणार अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे। जर शरद पवारांना वाटत असेल की महाराष्ट्र त्यांच्यामुळे स्थिर किंवा अस्थिर राहू शकतो, तर तो राष्ट्रवादीचा गैरसमज आहे। महाराष्ट्र स्थिर किंवा अस्थिर हे राजकारण कसं ठेवायचं या किल्ल्या शिवसेनेकडे आहे। ही महाराष्ट्रातली अस्थिरता, अनिश्चितता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शिवसेना ही ठामपणे जनतेच्या हितासाठी विरोधी पक्षाची भूमिका खणखणीतपणाने बजावते। आमदारांचं संख्याबळ कितीही असो, महाराष्ट्राचं राजकारण फिरवण्याची पॉवर आपल्यामध्येच आहे हे पवारांनी दाखवून दिलंय। त्यांच्या या वक्तव्याच्या टायमिंगचीही चर्चा सुरू झाली आहे। सरकारवर दबाव कायम ठेवण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात चौकशी सुरू होऊ नये यासाठीचा हा डाव आहे का, की भाजपसोबत साटालोटा असल्याचा संदेश जनतेत जाऊ नये आणि पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठीची ही खेळी आहे? शरद पवारांचा ठांग पत्ता लागणं अवघड आहे। मुंबईहून दिनेश दुखंडे आणि अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, अलिबाग। पाठिंब्याचे काटे उलटे या कार्यक्रमात आज आपण
आमंत्रित केलेलं आहे प्रशांत बम हे आपल्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच येतात. प्रशांत बमजी, आपलं स्वागत. भारतीय जनता पक्षाचे आमदार, तरुण तडफदार नेते म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. प्रशांतजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभयजी, आपलंही स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलिबागच्या चिंतन शिबिरातून थेट राष्ट्रवादीच्या आत्ताच्या तंबूतून आपल्याबरोबर आहेत शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. शशिकांतजी, आपलं स्वागत. आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर कुमार सप्तर्षी हे देखील आपल्या बरोबर आहेत. अर्थात सर्वात पहिला प्रश्न, चिंतन शिबिर ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी बसलेल्या शशिकांत शिंदे यांना. शशिकांत शिंदे, 19 ऑक्टोबरला जे काही बोललं गेलं ते आम्ही दाखवलं आणि आज जे काही बोललं गेलं ते आम्ही दाखवलं. एकीकडे स्थिर सरकारच्या गोष्टी, तर दुसरीकडे सरकार कधीही कोसळू शकतं, निवडणुकीच्या तयारीला लागा. राष्ट्रवादी काँग्रेसला नेमकं हवंय काय शशिकांत शिंदे? यामध्ये काय झालं आहे की आपल्याला जी क्लिप लागते तेवढी दाखवली जाते. दिवसभराच्या चिंतन शिबिरामध्ये भविष्याचा या संदर्भातून प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा पवारसाहेबांनी केली. या परिस्थितीमध्ये काय काय होऊ शकतं याच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना या बाबतीमधल्या काही क्लिप दाखवल्या गेल्या. पहिलं, 19 तारखेला जनतेचं असलेलं बहुमत हा कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. ते बहुमत काही अंशाने भारतीय जनता पक्षाला जास्त जागा आल्यामुळे त्या ठिकाणी निकालाचा कौल बघता या कोणत्याही पक्षाला परत मध्यावधी निवडणुका किंवा लगेच निवडणुका नको असल्यामुळे सरकारच्या भूमिकेला ज्यांचा पहिला अधिकार लागतो त्या भारतीय जनता पक्षाला पक्षाने पाठिंबा दिला. हे पहिलं एक गोष्ट. आजही त्या भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बदल नाही. पाठिंबा बाहेरून देत असताना त्या पद्धतीने सरकारची चांगले विचार, चांगली भूमिका, शासनाने घेतलेले चांगले निर्णय याच्या संदर्भात आमचा पाठिंबा राहील. ही पवारसाहेबांनी आजही सकाळी. शशिकांत शिंदे, या सरकारला साधारणतः 5 वर्ष. शशिकांत शिंदे, या सरकारला 5 वर्ष म्हणजे जवळपास 1800हून अधिक दिवसांचा कालावधी आहे. तुम्ही तर 15व्या दिवशीच सांगितलं की हे सरकार कोसळू शकतं. 1800 दिवस, किमान 18 दिवस तरी सांगायचं. तुम्ही 18 दिवसाच्या आतच सांगता हे सरकार कोसळणार आहे. मला बोलून बोला. मला या शिबिरातलं बाकीचं सविस्तरपणे सांगायला संधी द्या, मग तुम्ही बोला. एक मुद्दा, त्यांनी 3-4 परिस्थिती सांगितली. यामध्ये त्यांनी सांगितलं की सरकारचा पाठिंबा घ्यायचा का भाजपने आता कोणाशी निर्णय घ्यायचा हा त्यांचा लुकआउट आहे. त्यामुळे त्यांना स्थिर सरकार करण्यासाठी जे काही समीकरणं घडवायची ती त्यांनी शिवसेनेची घडवायची का काय करायचं हा त्यांचा निर्णय आहे. दुसरा मुद्दा सांगितलं, हे सरकार पुढे चालत असताना विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेला बहुमताचा विश्वासार्ह ठराव आला त्यावेळेला सुद्धा आजही कोणालाही हे सरकार स्पष्ट बहुमत आहे हे सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही, ही चर्चा आहे. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की आता या जरतरच्या परिस्थितीमध्ये उद्या कदाचित या संदर्भामध्ये जो संभ्रमावस्था आहे यामध्ये जर काही निर्णय भाजपच्या लोकांनी किंवा भाजपच्या सरकारने हे स्थिर सरकार देत असताना चुकीचे घेतले किंवा काही घेतले तर राष्ट्रवादी त्या भूमिकेला विरोध करेल. म्हणजे राष्ट्रवादी या बाबतीमध्ये पूर्णपणाने विरोधातली भूमिका घेत असताना मग सरकार चालवण्याचा काही चुकीचा निर्णय झाला तर मगता काय हा राष्ट्रवादीने घेतला नाही, हे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. आता निर्णय प्रक्रिया करत असताना भाजपला हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. दुसरा मुद्दा आहे की आज 3 समीकरणं समोर आहेत. एक, भाजप शिवसेना हे एकत्रितपणे सरकार स्थापन करत असेल तर त्यांची बहुमत होऊ शकतं. सरकार चालवत असताना भाजपला बाहेरून आम्ही पाठिंबा देत असताना चांगल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये नेहमी राष्ट्रवादी पाठीमागे राहील. अशा प्रकारची स्थिर सरकारची हमी आहे. जर नाही झालं तर मग अस्थिरतेच्या माध्यमातून परत एकदा निवडणुका होऊ शकतात. शशिकांत शिंदे, 15व्या दिवशीच तुम्ही अस्थिरतेच्या गोष्टी करताय, 15व्या दिवशीच तुम्ही सरकार पडण्याच्या गोष्टी करताय. मला फक्त आता एक सांगा, पॅनलवर बरीच लोक आहेत, सगळ्यांना मला बोलायची संधी द्यायची आहे. आम्ही विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ होतो असं सांगून तुमच्या पक्षाने नेमकं काय साधलेलं आहे? विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही तटस्थ होतो असं सांगून तुम्हाला महाराष्ट्राला काय सुचवायचं आहे?
हे सरकार तुमच्यामुळेच फक्त तरलं हे तुम्हाला सांगून द्यायचंय, नेमकं तुम्हाला दाखवायचं काय? नाही, यामध्ये आता आहे उदयजी, आपण बघ जरा विचार करूया. आज जर सरकार चालवण्याच्या बाबतीमध्ये 3 मुद्दे येतात. एक, मी मगाशी सांगितलं की भाजपने कोणाची युती करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. स्थिर सरकार द्यायचं झालं तर मग राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा द्यायचा का तटस्थ राहायचं, शिवसेना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्याप्रमाणे शिवसेना, अशा प्रकारचे निर्णय ज्यावेळेला आले तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आकडेवारी बुजवत नसल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच सरकार करू शकतं म्हणून स्पष्ट शब्दामध्ये आपण तो पाठिंबा दिलाय. आजही आमची अस्थिरता करण्याची भूमिका नाही, हे मी आजच्या शिबिराच्या बरोबर आहे. माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला सांगूया. बघू महाराष्ट्राचा विषय. अभय देशपांडे, तुम्हाला काय वाटतं? आजही सरकार अस्थिर करायचं नाहीये आणि विश्वासमत दर्शक ठरावाच्या वेळी आम्ही तटस्थ होतो. राष्ट्रवादीला नेमकं आता काय सुचवायचंय, या टायमिंग बद्दल काय म्हणाल? नाही, राष्ट्रवादीचा प्रत्येक टायमिंगचा विचार केला पाहिजे. मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झाली असती, पुन्हा निवडणुका झाल्या असत्या असं म्हणण्याची संधी अन्य कुठलेही पर्याय उपलब्ध नव्हते झाले आणि तशी वेळ आली असती तर घेतली असती ती भूमिका, तर समजण्यासारखं होतं. ही भूमिका घेतली ती मतमोजणी पूर्ण व्हायच्या आधीच, त्यावेळेसच सांगून टाकलं की आम्ही पाठिंबा देतोय आणि ते जाहीर केल्यानंतर मग भाजपाच्या अंगात जे 100 हत्तीचं बळ आलं शिवसेनेबरोबर निगोशिएशन करायला. मला वाटतं की त्याच्या मागे भाजपा आणि शिवसेना हे एकत्र आल्यावर, आज पवारांच्या भाषणातलं एक वाक्य तुम्ही लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप एकत्र आले असते तर 123 नंतर 122, 122 अधिक 63 असे 185, 186 झाले असते. हे अतिशय भक्कम सरकार झालं असतं आणि ते कोणाला योग्य ठरलं असतं, अयोग्य ठरले असतं याचा विचार करावा लागेल. याचाच अर्थ हे सरकार, त्यावेळेसच मी बोललो होतो की हे सरकार स्थिर करण्याचं नाही तर अस्थिर करण्याचं एक व्यवस्थित केलेली खेळी आहे. दुसरं, आता त्यांनी सांगितलं की एका पद्धतीने त्यांनी सांगितलं की आमचा पाठिंबा 5 वर्ष नाही आहे. 5 वर्ष पाठिंबा नाही आहे म्हटल्यानंतर हे सरकार अस्थिरच राहील. त्या सरकारचं भवितव्य म्हणजे आत्ताचं वेध भविष्याच्या पेक्षा हे भविष्य माझ्या हाती असा हा आजचा खरं म्हणजे प्रचंड आशावादी मला वाटतं विषय. कुमार सप्तर्षी आहेत. कुमार सप्तर्षी, शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची भाकरी फिरवण्याच्या दृष्टिकोनातनं काही विधानं केली असं आपल्याला वाटतं का? या आजच्या त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय आपण लावाल? कुमार सप्तर्षी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. आपल्याबरोबर प्रशांत बंब आहेत. प्रशांत बंब, 15 दिवस सुद्धा नाही झाले सरकारचे, पण तुमची कुठे हेडलाईन होताना दिसत नाहीये. हेडलाईन तर उद्धव ठाकरेंची होतीये, राज ठाकरेंची होतीये, शरद पवारांची होतीये. तुमच्या पक्षाची काही बातमीच येत नाहीये. आम्ही सर्वप्रथम सत्ताधारी आहोत. आमच्या पुढे बाकीचे यक्ष प्रश्न समोर उभे आहेत. आमच्या पुढे दुष्काळ आहे, मराठवाड्याचा दुष्काळ आहे, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचाही दुष्काळ आहे आणि त्याला सामोरं जाताना 15 दिवसातली आमची प्रायोरिटी काय असणार की महाराष्ट्र राज्याला जे काही झालंय मागच्या 10-15 वर्षामध्ये त्याची सुधारणा करण्याकरता आम्हाला वेळ लागेल आणि त्या वेळेकरता 1 घंटाही न दौडवता आम्ही या दुष्काळाच्या आणि बाकीच्या प्रश्नावर सगळे लागलेलो आहोत. बाकीचे जे काही प्रश्न आहेत, हेडलाईन किंवा जे काही तुम्ही म्हणतायत, त्याला प्रॉपर वेळेला आम्ही वेळोवेळी उत्तर देऊ. आम्ही सर्वप्रथम विश्वासदर्शक ठराव जिंकलेला आहे. आम्हाला आता जनतेला बाकीचे प्रश्न आम्ही जनतेसमोर बिलकुल घेऊ शकत नाही. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा आणि त्याकरता सगळ्यात गोष्टी ज्या काही फाटलेल्या आहेत त्याला व्यवस्थित विकासाचं राजकारण. यापूर्वी तुमच्या पक्षाचे अनेक नेते या खुर्चीवर येऊन बसून बोलू गेलेत. मला तुम्ही आता सांगा, या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसने हा जो सूचक इशारा दिलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेने देखील भूमिका घेतलेली आहे, त्याकडे तुमचा पक्ष कसा पाहतोय? नाही बघा, आता प्रश्न राष्ट्रवादीचा जर बघितला तर त्यांचे मेन सर्वे जे आहेत त्या जगाला काही सांगायची गरज नाही. ते बोलतात, करतात वगैरे, हे सगळं काही आता वेगळ्या ह्याच्यात जायची काही आवश्यकता नाही. मला इतकंच म्हणायचं आहे या प्रसंगी की आज आम्ही सरकार चालवताना कोण काय बोलतंय यापेक्षा आम्हाला काय करायचंय, आमच्या प्रायोरिटीज आम्ही सगळ्या फाइंड आउट केलेल्या आहेत. तुमच्या प्रायोरिटीमध्ये राष्ट्रवादीच्या घोटाळेबाज मंत्र्यांवरच्या कारवाईला गती देणं आहे की नाही? बिलकुल आहे. आम्हाला राष्ट्रवादीच्याच नाही, ज्यांनी घोटाळे केलेले आहेत आणि तेच सांगतोय साहेब, आम्हाला फक्त आता 15 दिवस पण नाही झालेले. योग्य वेळ येऊ द्या, एकालाही सोडणार आम्ही नाही आहोत. महाराष्ट्र आम्हाला पुढे नेताना सगळ्यात पहिले आम्ही
कशी आम्ही बिछाई करून योजनाबद्ध कार्यक्रम आखून आणि बरेच प्रश्न येतात त्या प्रश्नाची वेळ येईल आपण. परंतु घोटाळ्याच्या बाबतीमध्ये आपण जो सांगितलेला मुद्दा आहे, मी आवर्जून महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आमचा पक्ष कधीही घोटाळेबाजांना सोडण्याचा कधीही प्रश्न येणार नाही. केंद्रात चालू असलेलं स्वच्छता अभियान महाराष्ट्रातही तुम्हाला प्रचंड जोरात चालवायचं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्वच्छता मोहीम जोरदार राबवायची असा याचा आत्ताचा अन्वयार्थ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सारीपाट फार वेगानं बदलतोय. आज अनेक अर्थांनी चिंतन शिबिर एका ठिकाणी झालं, परंतु अनेकांच्या चिंता वाढल्या अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. या सगळ्यावर आपण चर्चा करतोय. पाठिंब्याचे काटे उलटे, एका ब्रेक नंतर चर्चा अशी चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. पाठिंब्याचे काटे उलटे आपल्याबरोबर डॉक्टर कुमार सप्तची, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे देखील आहेत. त्या दोघांचे मी स्वागत करतो. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्याबरोबर आहेत. कुमार सप्तर्षी, शरद पवार यांचं वक्तव्य आज आपण विविध चॅनलवरून आज पाहिलं असेल. एकीकडे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आम्ही विश्वासदर्शक ठराव पारित करून घेतलेला नाही असं सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला चोख उत्तर, तर दुसरीकडे शिवसेनेला आपली खेळी खेळायला भाग पाडणे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अस्थिरतेचं पिल्लू सोडून गंमत बघत बसणे किंवा आपली पोझिशन अधिकाधिक बळकट करणे. शरद पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. हे फक्त यावेळी घडतंय असं नाही, तर यापूर्वी अनेकदा घडलेलं आहे. तुम्ही चांगले निष्णात डॉक्टर आहात. इज एव्हरीथिंग नॉर्मल? हे पूर्वी असंच घडत होतं पवारांच्या बाबतीत, आता तेच घडते. आय थिंक इज व्हेरी नॉर्मल. नाही, त्यांच्या स्वभावाच्या प्रमाणे ते वागले म्हणून मला काही त्याच्यात आश्चर्य वाटत नाही. आता परत उद्या काहीतरी वेगळं स्टेटमेंट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हे काय आहे, जेव्हा आपल्या हातामध्ये पत्ते फारसे चांगले नसतात, तो रमीचा डाव असतो आणि दुसऱ्याकडे पत्ते चांगले असावेत असा अंदाज असतो. कारण भाजपच्या हातात किती पत्ते आहेत नक्की माहीत नाही. 143 आहेत की 146 आहेत काय माहिती नाही. तर अशा वेळेला हे वक्तव्य कदाचित त्यांच्या पक्षातल्या लोकांनी आपण पाठिंबा दिला, ही चूक केली असं सूर असेल, तो गप्प करण्याकरताही ते बोलले असतील. पण साधारण रमीच्या डावात असं करतात, पत्ते माहीत नसले तर कन्फ्यूज करतात दुसऱ्याला. तसं एक कन्फ्यूज करणे, संभ्रम निर्माण करायचा, तो त्यांचा भाग आहे. आणि ते त्यांचं कसं आहे, त्यांच्या विचारसरणीचा प्रारंभ सत्तेपासून होतो आणि शेवटही सत्तेत होतो. तर भाजपने त्यांना बरोबर घेतलं. अल्पमत असताना आपण बहुमत आहेत असं त्यांच्या मदतीने दाखवलं. म्हणजे लोकांना असा अंदाज की बाबा शरद पवारांच्या पाठीमुळे हे सरकार तरलं. पण त्यांना तंबूच्या आत घेतच नाही, तंबूच्या बाहेरच ठेवलेलं आहे. तर आणि परत वक्तव्य की आम्ही यांच्यावर कारवाई करू, अमुक करू, तमुक करू. तर हे कसं ते टॉलरेट करतील? म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत त्यांनी शिवसेनेला जे दुखावलं भाजपच्या लोकांनी, तसं शरद पवारांनाही त्यांच्याबरोबर सरकार करायची इच्छा असली तरी ते पूर्ण होऊ देणार नाही. भाजपला अल्पमत असलं तरी शेअर कोणाबरोबर करायची नाही सत्ता असं दिसतंय. आणि त्यांना वाटते की आपण विकास वगैरे ह्या शब्दांनी आपल्याला बहुमताची काही गरजच नाही आणि स्थिर सरकारची पण गरज नाही. आणि म्हणून ते असं बोलत राहतात. आणि त्याला शरद पवारांनी इशारा दिलेला आहे. एवढाच या गोष्टीचा की इशारा दिला की असं तुम्ही आमच्यावर बोलतही राहणार. डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्या बरोबर. डॉक्टर रत्नाकर महाजन, अस्थिरतेच्या गोष्टी करून निवडणुकीची तयारी करायला लागा असं कार्यकर्त्यांना सांगून खरोखरच शरद पवार यांना मध्यावधी निवडणुका हव्यात असं वाटतंय का? नाही, त्यांना मध्यावधीवर निवडणुका हव्यात असं बिलकुल परिस्थिती नाही. आणि मुळात त्यांचा इतिहास बघता त्यांना जे हवं आहे ते ओपनली कधीच बोलत नाहीत, पण ते घडवल्याशिवाय राहत नाहीत. मुद्दा असा आहे की आज घडीला भारतीय जनता पक्षाची जशी एक विचित्र कोंडी झालेली आहे ती त्यांनीच करून घेतलेली आहे, तशी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा कोंडी झालेली आहे आणि ती त्यांनीच करून घेतलेली आहे. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य प्रभाव क्षेत्र जे आहे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष आणि तत्सम उजव्या संघटना यांच्याविषयीचा एक पक्का समज आहे. आणि त्यांच्याबरोबर गेल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे नेते यांच्याविषयीची काही एक नाराजी आणि काही एक गैरसमज निर्माण होण्याचा संभव आहे हे लक्षात घेता ते करेक्ट करण्यासाठी म्हणून ही खेळी असू शकते. नंबर 1.
नंबर 2, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा विदर्भातून एकच आमदार निवडून आलेला आहे, कोकणातून एखादा निवडून आलेला आहे, बाकी कुठूनच कोणी निवडून आलेलं नाही आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाला 3000 मतं पडलेली आहेत, पूर्वीचा अध्यक्ष. अशा परिस्थितीमध्ये जो आपला वैचारिक आधार आहे तो तरी कायम राहावा आणि आपणच आपल्या भोवती जे जाळं विणून घेतलेलं आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, हे एक पहिलं महत्त्वाचं कारण असू शकतं. दुसरं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांच्या विरोधात CBIची चौकशी करण्याची जी फाईल आहे ती अजूनही मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे. त्यामुळे त्याचाही काही एक भाग या आजच्या डावपेचात्मक स्टेटमेंटमध्ये असू शकतो. पण याचा अर्थ लगेच 6 महिन्यात निवडणुका होत झाल्या तर त्या BJPच्या आग्रहाखातर आणि BJPच्या मतानुसार होतील, इतर कुणाच्या सूचनेनुसार नाही. आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचं एखादं डिसेक्शन करावं तसं डिसेक्शन, आता क्लिनिकल डिसेक्शन जसं करावं तसं आता डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केलेलं आहे. सवाल असा आहे की शिवसेना मनसे यांच्या एकत्र येण्याची शक्यता असेल किंवा आपल्या घोटाळेबाज मंत्र्यांवर जे खटले चालू आहेत त्यांना फास्ट ट्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातनं, त्यांना गतीनेच्या दृष्टिकोनातनं काही पावलं उचलली जाऊ शकतात म्हणून दबाव म्हणून अशा प्रकारची खेळी राष्ट्रवादी करताय? नाही, एक तर आपण रत्नाकर महाजनांनी जे सांगितलं त्याच्या मी परंतु जे चौकशी आणि भ्रष्टाचार वगैरे जे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे बदनाम झालं किंवा ज्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप झाले, आपण सगळ्यांनी ते उचललं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणे निवडणुकीला फटका पडला. आज पवार साहेबांनी सकाळी सुद्धा या सत्रामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. मी आवर्जून सांगतो की यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये आता भाजपचं सरकार आहे. ज्यांना कोणाला चौकशी करायची आहे त्यांनी निश्चितपणाने ती चौकशी करावी आणि एकदा सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समोर स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. हे पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे. उद्यासुद्धा या बाबतीमध्ये मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राष्ट्रवादीचं दबाव तंत्र नाही. रत्नाकर महाजन जसं म्हणतात तसं परिस्थिती जी बनली कोकणामध्ये काय, कोकणामध्ये तर आता काँग्रेसची परिस्थिती काय त्यांनी बघितलेली आहे. ठीक आहे, राष्ट्रवादी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मागच्या वेळेला वेगळी स्थिती होती. विदर्भातून आमचे 10 आमदार आले होते निवडून, मराठवाड्यातून आले होते. यावेळेला जनतेला आपला जो कौल मिळाला त्याला काही अंशाने काँग्रेस जबाबदार आहे ना. आम्हाला रॉंग बॉक्समध्ये उभं करायचं, हा पक्ष संपवायचा आणि आपल्या पद्धतीने आपलं साध्य करून घेण्यासाठी जो प्रकार मागे झाला त्यामुळेच आम्ही खरं विरोधी पक्षामध्ये बसलो. खरं याला कारणीभूत काही अंशाने राष्ट्रवादीच्या बरोबर काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी मित्रालाच मारायचं धोरण धरवलं म्हणून या लोकांचा फायदा झाला. आणि हे जर केलं नसतं तर कोकणात काय विदर्भात सर्वीकडे आम्ही दोघंही आलो असतो. आता हे झाल्या गोष्टी. आम्ही आता 41 वर आहोत हे मान्य केल्यामुळे आत्ताच्या सत्तेच्या समीकरणामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहे त्या निर्णयाला आम्हाला योग्य वाटले तो निर्णय आम्ही घेतला. त्यात कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही, कुठलं ब्लॅकमेलिंग नाही, कुठलाही दबाव नाही. आम्हाला योग्य वाटला तो निर्णय आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीने हा घेतलेला आहे. तो सूचकपणे भविष्याच्या असलेल्या भवितव्य आणि बाकीच्या सर्व गोष्टीच्यामुळे घेतलेला आहे. सर्वांचा विचार करून घेतलेला आहे. काळानुसार जर वेगळी भूमिका भाजपने त्यामध्ये, मग विदर्भाचा मराठवाड्याचा आता दुष्काळाचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नावर जर भाजपची भूमिका चांगली असेल, ज्याचा बमने उल्लेख केला, विकासाच्या माध्यमातून काम करताना असेल तर राष्ट्रवादी पाठिंबा देईल. पण कुठल्या मुद्द्यावर जर ती महाराष्ट्राच्या किंवा जनहिताच्या विरोधात असेल तर राष्ट्रवादी विरोध करेल. ही भूमिका आमची स्पष्ट होती, आजही तशीच असेल आणि उद्याही तशीच असेल. पॉइंट वेट आहे. याच्यावर अर्थातच रत्नाकर महाजन यांना उत्तर द्यायचे, पण वेळ झाला एका ब्रेकची. एका ब्रेक नंतर आपण रत्नाकर महाजन यांचं उत्तर घेऊ. तर शशिकांत शिंदे यांनी खुशाल कोणाची चौकशी करायची ती करा असं थेट आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले. त्यावर प्रशांत बम काय सांगतात हेही पाहूया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय पाठिंब्याचे काटे उलटे. पाठिंब्याचे काटे उलटे. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलंय शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडलेली आहे. अर्थात त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांना उत्तर देऊन काही मुद्दे जरूर मांडायचे असतील. रत्नाकर महाजन. नाही, मगाशी मला हसू एवढ्यासाठी आलं की
या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या आपण एकट्याच्या बळावर लढलो तर आपल्याला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळतील या आत्मविश्वासातून राष्ट्रवादीनी काय 180 182 काय ते जागा उभ्या केल्या. आणि आता निवडणुका झाल्यानंतर असं म्हणायचं की आम्हाला काँग्रेसमुळं पिछेहाट स्वीकारायला लागली, याचा अर्थ काँग्रेसशिवाय तुमचं भागत नव्हतं असा अर्थ होतो. हे आत्ता मान्य करण्यात काय अर्थ आहे? जेव्हा आघाडी म्हणून सरकार होतं आणि एकमेकांचं एकमेकांना वरकरणी का होईना सहकार्य होतं, त्यावेळेला स्वबळाचा साक्षात्कार आपल्या आमदारांना विचारायचं आहे तर आता हे बोलण्याची पाळी आली नसती. नंबर 1. नंबर 2, काँग्रेसनं सुरुवातीपासून राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनाच आपलं राजकीय प्रतिस्पर्धी मानलेलं आहे. त्यामुळं काँग्रेसचा प्रचार, काँग्रेसची धोरणं, काँग्रेसचा जाहीरनामा आणि काँग्रेसच्या नेत्यांची प्रचार सभातली भाषणं याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवर तोंडसूक घेण्याचा प्रयत्न कुणीही केलेला नाही. जाता जाता काय शेरेबाजी झाली असेल तेवढीच किंवा अरेला कार्य करण्यासाठी जेवढं आवश्यक असेल तेवढंच. त्यामुळं आता आपल्या पराभवाचं खापर आपण सोडून दिलेल्या मित्रावर फोडणं हे व्यावहारिकदृष्ट्या तर नाहीच, नैतिकदृष्ट्याही बरोबर नाही. शिंदे काय सांगाल यामध्ये? नाही, एक तर माधन साहेबांनी सांगितलं ते ज्येष्ठ नेते, मी त्यांचा आदर करतो, ते फार विचारवंत पण आहेत. पण तोच मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणाले की त्यांचे आरोप प्रत्यारोप आघाडी कोणी तोडली हे सर्वांना माहिती आहे, ते पण खापर आमच्यावर फोडत असाल तर आता सगळीकडूनच आमच्यावर आरोप होत आहेत, अजून एक आरोपात भर होईल. परंतु तुम्हाला मुळात आघाडी करायची नव्हती. एक. दुसरं, आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपची विचारसरणी वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षपणाची भूमिका राबवतं म्हणून काँग्रेस आणि आमची आघाडी होती. हिंदुत्ववादी आम्ही विचाराच्या माध्यमातून त्यांच्या या मुद्द्याला पाठिंबा दिला नाही. एक, या देशामध्ये अनेक राज्य अशी आहेत की तिथे ममता बॅनर्जी असेल, मायावती असेल, नितीश कुमार असेल, अशा अनेक राज्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून सत्ता स्थापन करताना त्यावेळेला त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली गेली. जास्त लांब नाही, पण हे जसं सांगतं की भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा वेगवेगळ्या सत्ता स्थापन करताना वेगवेगळ्या पक्षाच्या पद्धतीने काँग्रेस असेल किंवा इतर पक्षाने आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भाजप किंवा शिवसेनेची मदत घेतली ना. आज जी चर्चा आहे या चर्चे माध्यमातून मुद्दा काय आहे की आज या सरकार 5 वर्ष टिकावं, ज्याला जनतेने जास्त कौल दिलाय, या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा या संदर्भातली राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली गेली. त्यामध्ये कुठल्याही पॉइंट वेल टेकन. शशिकांत शिंदे, तुम्ही ज्या तीन प्रादेशिक नेत्यांचा उल्लेख केलात, त्या ममता बॅनर्जी असतील, जयललिता असतील किंवा मायावती असतील, मायावती आता सत्तेवर नाही आहेत, परंतु नितीश कुमार असतील, हे तीनही पक्ष त्यांच्या राज्यात सत्तेवर आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रशांत बाब, मगाशी की शशिकांत शिंदे असं म्हणाले होते की ज्यांची चौकशी करायची असेल त्यांची चौकशी करा, तुमचा पक्ष काय पावलं उचलणार आहे? बघा, प्रत्येक वेळेस हा विषय निघतो की चौकशी 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 आणि चौकशी करायची ती करा. आता चौकशी करायची ती करायची त्या वेळेवर, ज्या आत्ता सध्या सरकार स्थापन झालेलं आहे, आम्ही अगोदरही सांगितलं आमची प्रायोरिटी सर्वात पहिले आमचं दुष्काळ वगैरे हा बघणं आहे. महाराष्ट्राचे इतर प्रश्न भरपूर 100 प्रश्न आमच्या समोर उभे आहेत आणि ज्या वेळेस घोटाळ्यांचा किंवा बाकीच्या चौकशांचा प्रश्न येईल त्यावेळेस आमचं सरकार नक्कीच चौकशा करेल. याला कुणी काहीही बोललं आणि कोणत्याही अँगलनी बघितलं, झालेलं काय, आम्ही आहोत सत्ताधारी आणि बाकीचे सगळे आता समजा सगळेच विरोधक आहेत तुमचे. नाही, शिवसेना विरोधी पक्षात आहे, काँग्रेस तर तुमचा पारंपरिक विरोधक आहे आणि एनसीपी आता विरोधक झाला. जनतेने आम्हाला जो कौल दिला तो सत्ता चालवण्यासाठी दिलेला आहे आणि आज खरोखर बाकीच्या प्रश्नांपेक्षा हा दुष्काळ आणि महाराष्ट्राचे इतर मोठे प्रश्न, आता त्या मी बाकीच्या ह्याच्यात जात नाही, ह्या सगळ्यांना सामोरं जात जात जेव्हा एक नक्की सांगेल मी, जेव्हा ती गोष्ट येईल तेव्हा तुम्हाला कळेल. आम्ही जे काही चालतोय ते आजच्याच तुम्हाला कळणार नाही, पण दूरगामी परिणामाचे तुम्ही बघाल. आम्ही प्रत्येक घेतलेले निर्णय योग्य होते, जनतेकरता होते, जनतेच्या हिताकरता होते. ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर कुमार सप्तशी, एक छोटासा प्रश्न आहे आपल्याला की जर वैचारिकदृष्ट्या मतभेद होते तर मग राष्ट्रवादीनं तटस्थ राहायची भूमिका विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमकी का घेतली? त्यांनी खरोखरच विरोधाची भूमिका घेतली का नाही? आणि असं असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसनी जर अविश्वासाचा ठराव आणायचं ठरवलं तर राष्ट्रवादीने त्यांना सपोर्ट करायला नको का? किंवा शिवसेनेनं देखील आपली भूमिका त्यावेळी स्पष्ट करायला नको का? आपलं काय मत आहे?
नाही, निश्चितच स्पष्ट करायला पाहिजे. राजकारण म्हणजे सर्व गनिमी काव्य आहेत. म्हणजे दुसरा बेसावध असताना हल्ला करायचा आणि सावध होण्याच्या आत पळून जायचं, याला गनिमी काव्य म्हणतात. या गनिमी काव्याने काही जनतेचं राजकारण होत नसतं. हे आत्ता सांगतायत भाजपचे प्रवक्ते की आम्ही विकास आणि तुम्ही योग्य वेळी बघाल, आम्ही चौकशा करतो वगैरे. असं जर असतं तर त्यांनी पाठिंबा नाकारला असताना, पाठिंबा स्पष्टपणे नाकारला असता राष्ट्रवादीचा, जर तुम्हाला चौकशी करायची होती तर. पण तसा नाकारला नाही. त्यांना तुम्ही निश्चित अजून दिलेलं दिसत नाही आश्वासन, म्हणून त्यांची खळखळ आहे. आता ही खळखळ अशीच राहिली. 2 कारणांनी शरद पवारांनी पाठिंबा दिला असावा. ते कारण सत्तेचंच राजकारण करतात हे एकदा गृहीत धरलं तर त्यांनी का दिला असावा. तर जर एकदम सरळ सरळ विरोधात राहिले तर शिवसेना देखील विरोधात राहिली असती आणि शिवसेना हा त्यांचा खरा कॉम्पिटिटर पक्ष आहे. उद्या स्पर्धा त्यांच्याबरोबर आहे. महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष कोणता, शिवसेना का राष्ट्रवादी? ती राष्ट्रवादीला ते आव्हान शिवसेनेचं जास्त अडचणीचं आहे. म्हणून ते आता कदाचित असं वाटत असेल त्यांना की जर आपल्याबरोबर सरकार करत नाहीत, खरं म्हणजे करायला पाहिजे शरद पवार आणि भाजपचं, कारण दोघांचं वर्ग चारित्र्य एक आहे. दोघेही भांडवलदार कंपन्यांचे हितसंबंधांची राखण करतात. काय येत नाहीत कोणाला माहिती. त्याच्यात भाजपचं असं की आम्हाला कधी नव्हे सत्ता मिळाली, तुम्हाला इतके दिवस सत्ता होती तर आम्हाला एकट्याला भोगू द्या ना जरा, असं एक असावं. पण जर शिवसेना विरोधात बसली तर राष्ट्रवादीला अधिक अडचणी निर्माण होतील. तर हा कदाचित त्याच्या मागचा होरा असावा यांचा. निश्चितच याच्यावर रत्नाकर महाजन आणि प्रशांत बम या दोघांनाही बोलायचं आहे, पण वेळ झाला का ब्रेकची. ब्रेक नंतर या विषयावर आपण त्या दोघांची मतं जाणून घेणार आहोत. आपण पाहताय झी24 तास, पाठिंब्याचे काटे उलटे. पाठिंब्याचे काटे उलटे. प्रशांत बम, आपल्याला आपले मुद्दे मांडायचे होते. नाही, मला हे सांगायचं होतं की आम्ही कुणालाही पाठिंबा मागितलेलाच नव्हता. कधीही तुम्ही कोणत्याही क्षणी असं दाखवून त्या चॅनलवर कुठे आमची बैठक झाली आहे, 1-2 आमदार कोणाला भेटतात तर लागलीच पूर्ण आगडोम उठतो. आम्ही कुणालाही पाठिंबा मागितलेला नव्हता. हाऊसमध्ये पद्धत असते, तुम्ही कोणालाही मागितला नव्हता, तुम्ही कोणाचा घेतला नाही, तरी सुद्धा 122 आमदारांच्या जोरावर तुम्ही 166 आमदारांचा पाठिंबा न घेता तुमचं बहुमत सिद्ध केलं. बघा, हाऊसमध्ये एक पद्धत असते. माननीय अध्यक्ष महोदय, हा मुद्दा आपण वारंवार चर्चेला घेतलेला आहे. सवाल असा आहे की आता या विधानानंतर तुमच्या सरकारची स्थिरता वाढली आहे, अस्थिरता वाढली आहे, हा खरा सवाल आहे. शिवसेनेची भूमिका आता निर्णायक असणार आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असं आपल्याला वाटतंय. आम्ही अगोदरही स्थिर होतो, आताही स्थिर आहोत आणि पूर्ण 5 वर्ष आम्ही स्थिरच राहणार आहोत. मी तुम्हाला हेच सांगितलं. का तुम्हाला दाखवेल, आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय पण बोललेले आहेत, जरा कुणाला वाटत असेल असं तर तुम्ही अविश्वास आणा. फ्लोअरवर विश्वास. रत्नाकर महाजन आहेत, तुम्हाला मगाशी मुद्दे मांडायचे होते. रत्नाकर महाजन. नाही, मुद्दा असा की आपण मगापासून ज्याला सरकार 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 असं म्हणतोय ते मुळी सरकार नाहीच आहे. त्याचं कारण असं की सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या सदस्यांच्या 50%हून अधिक एवढ्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. तेवढ्या सदस्यांचा या सरकारला पाठिंबा आहे हे अधिकृत विधानसभेच्या पटलावर अजूनही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळं आप्तवाक्य प्रमाण मानून हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना, किंवा आमचे नेते म्हणतात ना, आमच्या पार्टीचे अध्यक्ष म्हणतात ना, आमचे मुख्यमंत्री म्हणतात ना, म्हणून आम्ही मेजॉरिटीत आहोत. हे बिलकुल मेजॉरिटी यांची सिद्ध झालेली नाही. आजही ते 142 लोकांचा पक्ष आहे. उरलेल्यांपैकी कुणाचा कुठं किती काय पाठिंबा आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांना अजूनही माहीत नाही. त्यामुळं दिस इज अन इललेजिटिमेट गव्हर्नमेंट. रत्नाकर महाजन या सरकारला प्रशासकीय अथवा राजकीय अथवा विकास या बाबतीत कुठलाही महत्वाचा निर्णय, धोरणात्मक निर्णय किंवा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हे जर इललेजिटिमेट असेल तर तुम्ही या हिवाळी अधिवेशनात त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणणार का? हे आव्हान बीजेपीने फार चाणक्य नीतीनं दिलेलं आहे, फार चातुर्यपूर्वक दिलेलं आहे. त्याचं कारण असं की त्यांना
स्वतःचं बहुमत सिद्ध करता येत नसताना आणि इतर पक्षातले कोण कुठं कसे आहेत हे माहीत नसताना हे आव्हान देणं, याला इंग्रजीमध्ये ब्रेव्हाडो म्हणतात किंवा बरोबरच्या लोकांवर टाकलेला फासा म्हणतात. त्याचं कारण असं की त्यांना मुळात माहिती आहे की कोणत्या बाजूला किती माहीत हे आज त्यांना माहीत नाही. शिवाय एकीकडं अविश्वासाच्या ठरावाचं आव्हान द्यायचं आणि दुसरीकडं काँग्रेस पक्षाचे 5 सदस्य काहीही आधार नसताना, काहीही अघटित घडलेलं नसताना निलंबित करायचे आणि त्यायोगे विरोधी पक्षातली 5 मतं कमी करायची आणि नंतर नाक वर करून म्हणायचं की आणा की अविश्वास ठराव. अविश्वासाचा ठराव म्हणजे शाळेला कोणाच्या मृत्यूसाठी सुट्टी देण्याच्या सारखी साधी गोष्ट नाही. प्रशांत बाब, मी 2 गोष्टी सांगेल. माननीय ज्येष्ठ आहेत रत्नाकरजी, जेव्हा फ्लोअरमध्ये तुम्ही सांगता ना की नव्हतं वगैरे, तर तुम्हाला चान्स होता ना. जेव्हा अध्यक्ष महोदय उभे राहून एखादी प्रक्रिया पार पाडतात तेव्हा तुम्ही गोंधळ घातला नाही पाहिजे. नंबर 2, आपण पुन्हा त्याच गोष्टीवर जात नाही. नंबर 2, त्यांनी सांगितलं की दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं होता आता ज्याच्यावर अशा प्रकारे त्यांना हे इलिजिटिमेटच आहे मुळात पहिली गोष्ट की त्यांनी सिद्ध केलेलंच नाहीये. नाही, सिद्ध तर आम्ही फ्लोअरमध्ये केलेलं आहे. मी त्यांना ते सांगितलं की तुम्ही सांगितलं हा विषय झालेला आहे, पण खरोखर सांगतो अध्यक्ष महोदय असताना यांनी त्यावेळेसच त्यांना चान्स होता ना की ते त्यांनी त्यावेळेस तसं करायला पाहिजे होतं. तसं करू शकलेले नाही. आम्ही सरकार आहोत हे त्यांनी मुळी मान्यच केलं पाहिजे. प्रशांत बाब, मी आत्ता जरी तुम्हाला हिशोब विचारला ना 145चा, तरी तो हिशोब 122च्या नंतर 145चा तुमच्याकडे नाहीये. त्यामुळे तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला मी अधिक अडचणीत आणू शकत नाहीये. एक कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता शशिकांत शिंदे, अविश्वासाचा ठराव जर उद्या काँग्रेसने आणला किंवा तुम्ही आणला तर एकमेकांशी साथ करून हा अविश्वासाचा ठराव पारित होईल अशा प्रकारची पावलं तुम्ही टाकणार आहात का? काय सांगाल तुम्ही? नाही, महाजन साहेब म्हणाले ह्यामध्ये मी त्यांच्याशी काही मताशी सहमत होतो. एक तर काय झालंय, या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने राजकारणाच्या रणनीती त्या विधान करायला पाहिजे नव्हते ती कोणत्याही पक्षाला त्यांना करता आली नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती, त्यामुळे आम्ही शांत होतो. पण राजकारणाची रणनीती ज्या पद्धतीने आखली पाहिजे त्यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, गोंधळाचं वातावरण होतं. अविश्वासाचा ठराव दाखल केला त्यावेळेला शिवसेना ठरवून का काय माहीत नाही, पण मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, वाटलं तर आपण क्लिप बघा, शिवसेना ठरवून बाहेर गेली होती. त्यांना एकच आशा अजून पण आहे की आपण सत्तेमध्ये जाऊ, सरकारमध्ये जाऊ. त्यामुळे ते जनतेला भ्रमाच्या अवस्थेत ठेवतात की आम्ही विरोधात आहोत. आज उद्धवजी ठाकरेंचं स्टेटमेंट बघा की त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत शासनाची अस्थिरता होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी विरोधात बसू. म्हणजे अस्थिरता झाली तर शिवसेना एखाद्या आत येईल असं त्याचा सुतोवाच होतं. दुसरं, काँग्रेसची भूमिका त्यावेळेला अशी होती की काँग्रेसने त्यावेळेला लगेच 28 जणांचं हात वरती करून पोल मागितला असता तरी त्या दिवशी चित्र स्पष्ट झालं असतं. पण काँग्रेसने आवाज केला, पोल मागण्याचा प्रयत्न केला, पण जी रणनीती होती त्यामध्ये ते खरोखर त्यावेळेला ते अपयशी ठरले. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपला बहुमत सिद्ध करण्याची जी संधी त्या ठिकाणी होती ती भाजपने सुद्धा दळवडली आणि अशा प्रकारचा हा खेळ संभ्रमाचा ठेवला. म्हणून या संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आमचे नेते, ज्याचा देशाचा राज्याचा अनुभव आहे, त्यांना स्थिरता आणायची आहे. त्यांना स्थिरता आणायची आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. अभय देशपांडे, आजचं वक्तव्य महाराष्ट्राला स्थिरतेकडे नेणार आहे, अस्थिरतेकडे नेणार आहे, यात एनसीपीने नेमकं काय मिळवलं? मला वाटतं की एनसीपीने सुरुवातीला भूमिका घेऊन भाजपाला एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मदत केली होती. आजचं वक्तव्य त्यांचं शिवसेनेला थोडंसं दिलासा देणार आहे की तुम्ही अशीच ताठर भूमिका घ्या, पुढच्या काळात मी जर बाजूला गेलो तर त्यावेळेस त्याची किंमत मागून तुम्ही सरकारमध्ये जा, असं काहीतरी त्यांनी एक शिवसेनेला याचा एक संदेश दिलेला आहे की 4थ्या क्रमांकावर गेलेला पक्ष इरिलेव्हंट झाला असता तो आज राजकारणाचा केंद्रबिंदू केला आहे. इरिलेव्हंट होणारे पक्ष हे फार काळ टिकत नाही, त्याची जाणीव पवारसाहेबांना असल्यामुळे त्यांनी तो पक्ष सेंटर पॉईंटला ठेवला आहे. एकाच वेळी ते विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारा पक्ष अशी दुहेरी भूमिका बजावू पाहत आहेत. म्हणजे UPAमध्ये डाव्या पक्षांनी जे केलं की सरकार पडू द्यायचं नाही, पण सरकारवर टीका करायची एकही संधी तोडायची नाही, एकूण खुर्चीला बांधून मारल्यातला हा प्रकार आहे आणि तोच पवार एकदम चाणाक्षपणे महाराष्ट्राच्या राजकारणात करतायत हे यावरून स्पष्ट होतं. प्रेक्षक, अलिबागमध्ये चिंतन शिबिर आहे. त्या चिंतन शिबिरामधलं पहिलं चिंतन जे होतं ते काय होतं ते आपण पाहिलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांच्या चिंता वाढल्या का हा खरा सवाल आहे. या सगळ्या गदारोळामध्ये एक दुर्दैवाचा प्रश्न असा येतो की आज
50% मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय त्याविषयीची चर्चा होताना दिसत नाही. परंतु कोण कोणाला पाठिंबा देतंय, फ्लोअरवर नेमकं काय घडलं, मध्यावधी निवडणुका होणार का, याचीच दुर्दैवाने आमचे राजकीय नेते चर्चा करतायत. ती देखील आम्ही आपल्या समोर मांडली, जसं आम्ही आपल्या समोर मराठवाड्याच्या दुःख दैन्याचं आणि तिथल्या दुष्काळाचं चित्र मांडलं. हे दोन्ही चित्र एकाच वेळी आम्ही आपल्याला दाखवली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ताज्या मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांतरी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.